पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचे. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. भरभरून चैतन्यमय शक्ती आपल्या पूर्ण शरीरभर आपल्याला जाणवत आहे. दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. कल्पना करायची या ब्रह्मांडामधील दिव्य शक्ती, एक चैतन्यमय ऊर्जा आपल्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये येते. सूर्य नाडी म्हणजे उजव्या बाजूची नाकपुडी, इथून तिचा आत प्रवेश झालेला आहे. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश झालाय. भरभरून ही प्राण ऊर्जा आपल्या शरीरभर वाहत आहे. आता पूर्ण लक्ष आपलं छातीच्या मध्यस्थानी घेऊन या. कल्पना करायची आहे ही प्राण ऊर्जा, तिचा प्रकाश आज हिरवा आहे. गर्द हिरवा रंग बघण्याचा प्रयत्न करा. आपण डोळे बंद केलेले आहे. पाठीचा कणा आपला ताठ आहे. पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचंय. ज्यांचा स्पीकर ऑन असेल त्यांनी प्लीज स्पीकर ऑफ करा. वायू तत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र, त्याचबरोबर शिवशक्ती, आज्ञा चक्र आपल्या दोन भुवयांच्या मध्ये ज्याचे स्थान आहे, आपल्या कल्पनेमधून शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी, शक्तीची देवता, युक्तीची देवता, संकटमोचन मारुती, यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. कल्पना करायची आहे त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या वैश्विक शक्तीद्वारे. आता आपल्या कल्पनेमधून छातीच्या मध्यस्थानी 12 पाकळ्या असलेले हिरव्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. या 12 पाकळ्या ज्या शिवशक्तीची वेगवेगळी स्वरूपे म्हणजे 12 ज्योतिर्लिंगे, या 12 ज्योतिर्लिंगांना बघण्याचा प्रयत्न करा. या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. वायूची देवता, शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत, ज्यांचं आधिपत्य करत आहेत पवनपुत्र हनुमानजी. असे मानण्यात येते की हनुमानजी हे चिरंजीवी आहेत. सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या अंतरंगामध्ये ते आहेत. या विश्वामध्ये त्यांचे सगळीकडे भ्रमण सुरू आहे. प्रत्येक क्षणाला वायू तत्वरूपी हनुमानजींचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातली संकट
त्याची तीव्रता एकदम कमी झालेली आहे. 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल आपण अनाहत चक्रावर बघत आहोत. आपण जो श्वास घेतो म्हणजे आपल्या तोंडापासून छातीच्या मध्यस्थानापर्यंत जो वायू कार्यरत आहे तो आहे प्राणवायू आणि त्याचा उपप्राण नाग, ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. प्राणवायूद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपली दोन्ही फुफ्फुसे ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे, या ठिकाणी कार्यरत असलेले हे 2 महत्त्वाचे वायू, त्यांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे खोल श्वास घ्यायचा आहे. खोल श्वास घेताना तुमचे पोट बाहेर आले पाहिजे. पोटापासून श्वास घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही थांबायचं आणि मग सावकाश श्वास सोडत मूळ बीजाक्षर यम आणि त्याच्या भोवती असलेले इतर उपबीज मंत्र त्याचं आपण उच्चारण करणार आहोत. यम यम ह्या बीजाक्षराद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. यमद्वारे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांना ऊर्जा मिळत आहे. मूळ बीजमंत्र या इथल्या सूक्ष्म अवयवांना जी ऊर्जा मिळते त्याचबरोबर आपल्या दोन्ही सक्षम किडण्या यांच्यापर्यंत हा प्राणवायू पोहोचत आहे. खूप आभार मानायचे श्री हनुमानजींचे. ओम हम हनुमते नमः. आपल्या कल्पनेमधून हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामांचे दूत असलेले श्रीराम सीतामय्यांना अतिशय प्रिय असलेले श्री हनुमानजी. श्रीराम जय राम जय जय राम. ज्या ठिकाणी राम नाम त्या ठिकाणी साक्षात हनुमानजी. खूप आभार मानायचे आपल्या अंतरंगामध्ये. पंचायतान म्हणजे श्रीराम सीतामय्या लक्ष्मण श्री हनुमानजी यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. 12 पाकळ्यांचे फूल आपण इथे बघत आहोत. या फुलाचा रंग गर्द हिरवा आहे. या गर्द हिरव्या फुलाचा मधला गाभा त्याच्यावर आहे यम बीजाक्षर. या फुलामधली पहिली पाकळी जिचा संबंध आहे श्वासनलिकेशी. उजव्या बाजूचे आपले फुफ्फुसे, हृदयाचा वरचा उजवा कप्पा
आणि यांच्या क्रियेवर नियंत्रण करण्यासाठी या बीजमंत्राचा उपयोग होतो. खोल श्वास घ्या, परत श्वासाला रोखा आणि बीजाक्षर क कमळाचा कमचं उच्चारण करा. कम. खूप आभार मानायचे प्राणवायूचे आणि नागवायूचे. सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर म्हणजे नाभीच्या 4 बोटावरती ठेवायचे. हातात न वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे. या हिरव्या फुलामधील पुढची पाकळी, तिला बघण्याचा प्रयत्न करा, जिचा संबंध आहे हृदयाच्या वरच्या डाव्या भागात प्राणशक्तीचा पुरवठा करणे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग बीजाक्षर ख खरबुजाचा खमचं उच्चारण करायचंय. खम. या ठिकाणी कार्यरत जो वायू आहे, ज्याचा संबंध मणिपूर चक्राशी, इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाशी, तो आहे समान वायू. त्याचा उपप्राण क्रिकल, ज्यांच्याद्वारे अन्नमय कोशामध्ये जो वायू तयार होत आहे, त्याचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत त्याचे पचन या वायूंद्वारे अगदी व्यवस्थित होत आहे. खूप आभार मानायचे या वायूच्या प्रकारांचे. श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. सावकाश दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवायचे. या ठिकाणी असलेली 2 सूक्ष्म चक्र, हारा चक्र आणि प्राण चक्र, यांना आपण ऊर्जा देत आहोत रामनामाद्वारे. जणू साक्षात हनुमानजी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. खूप आभार मानायचे हनुमानजींचे. प्रत्येक क्षणाला हिरव्या रंगाचे 12 पाकळ्यांचे फूल आपण कल्पनेमधून बघत आहोत. या फुलामधली पुढची पाकळी या पुढच्या पाकळीच्या उच्चारणाने आपले फुफ्फुसे त्यावरील पुढच्या बाजूच्या आवरणावर नियंत्रण येण्यासाठी मदत होते आणि तिथला प्रत्येक सूक्ष्म अवयव यांना ऊर्जा मिळते. खूप आभार मानायचे वायू तत्वाचे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत गणपती बाप्पांचा गमचं उच्चारण करा. गम. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. आता सावकाश आपले दोन्ही हात
नाभीच्या 4 बोट खाली ठेवा. ज्या ठिकाणी महत्त्वाचे चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र, ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी. आणि या ठिकाणी कार्यरत असलेला वायूचा प्रकार म्हणजे अपान वायू, त्याचा उपप्राण कूर्म, ज्याद्वारे शरीरातली विसर्जनाची क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे श्री हनुमानजींचे, सक्षम जलतत्वाचे, सक्षम चंद्रग्रहाचे. हिरव्या रंगाच्या फुलामधील पुढची पाकळी, जिच्यावर आहे बीजाक्षर घ, घराचा घम, ज्याच्या उच्चारणाने फुफ्फुसे त्यावरील मागच्या बाजूच्या आवरणावर नियंत्रण येण्यासाठी मदत होते. जर कोणाला कफाचा त्रास असेल, क्षयाचा त्रास असेल, तो कमी होण्यासाठी या बीजाक्षरद्वारे त्याचा उपयोग होतो. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग घमचं उच्चारण करा. घम. खूप आभार मानायचे श्री हनुमानजींचे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. आता सावकाश आपले दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. पाठीचा कणा आपण सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. बंद डोळ्यांमधून मूलाधार चक्र, ज्याचे स्थान आहे मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ, त्या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. या चक्राची अधिदेवता आपले लाडके बाप्पा, यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. कल्पना करायची गणपती बाप्पांचे आपल्याला वैश्विक शक्तिरूपी पृथ्वी तत्वाच्या स्वरूपामध्ये भरभरून आशीर्वाद मिळत आहेत, ज्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. या ठिकाणी कार्यरत असलेला जो वायू आहे, जो पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे, जो शरीरभर विविध प्रकारचे वायू पोचवत आहे, त्या वायूचे नाव आहे व्यान वायू आणि त्याचा उपप्राण आहे धनंजय वायू. पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये आपल्या शरीरामधला अस्थि धातू, त्याला आपण बळकटी देत आहोत. हिरव्या रंगाचे 12 पाकळ्यांचे फूल आपण बघत आहोत. वायू तत्वरूपी हे 12 पाकळ्यांचे फूल जणू साक्षात हनुमानजी यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. या फुलावरची पुढची पाकळी, जिच्यावर आहे ड, डमरूचा डम, जिच्या उच्चारणाने हृदयाच्या बाह्य आवरणावर नियंत्रण येण्यासाठी मदत होते. खूप आभार मानायचे श्री हनुमानजींचे. बीजाक्षर डम द्वारे डम. व्यान वायू ज्याचे काम आहे
जे शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू आहे त्याचे नियंत्रण करणे आणि शरीरामधील प्रत्येक सूक्ष्म अवयवापर्यंत हा वायू पोहोचवणे, त्याचे नियंत्रण करणे. धनंजय वायू, ज्याचा उल्लेख आहे भगवद्गीतेमध्ये, बघा, जेव्हा आपला जन्म होतो विविध प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये कार्यरत व्हायला लागतात. पण जेव्हा आपल्याला देवाज्ञा होते त्यानंतर या भौतिक शरीराचे विघटन करण्यासाठी जो वायू कार्यरत आहे तो आहे धनंजय वायू. साक्षात भगवंत म्हणतात की मी चराचरामध्ये भरून आहे. म्हणजे भगवंताने आपली ती पण सोय केलेली आहे की ह्या देहामधनं प्राण निघून गेल्यानंतर या देहाची विल्हेवाट लावण्यासाठी धनंजय वायू कार्यरत असतो. खूप आभार मानायचे धनंजय वायूचे. प्रत्येक क्षणाला परमेश्वराचे खूप आभार मानायचे. व्यानवायूचे खूप आभार. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा आणि मग बीजाक्षर चमच्याचा चमचं उच्चारण करा. त्याच्या उच्चारणाने जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे. याच्या उच्चारणाने हृदयाच्या बाह्य आवरणावर तर कंपनं तयार होतातच, त्याचबरोबर रक्तप्रवाहावर नियंत्रण येण्यासाठी डम या बीजाक्षर सोबत याचं उच्चारण करायचंय. खोल श्वास घ्या आणि च आणि डमचं उच्चारण करायचंय. चम. डम. आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा. हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. प्रत्येक क्षणाला हनुमानजींचे आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. शक्तीची देवता, युक्तीची देवता महाबली हनुमानजी, त्यांचे वैश्विक शक्तिरूपी आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, ज्यावर आधारित आहे प्रत्येक स्नायू आणि त्यावर आधारित आहे आपला अस्थिधातू आणि ज्याच्यावर आहे हे भौतिक शरीर, या सगळ्यावर नियंत्रण आहे या ईश्वरी तत्वाचे, परमतत्वाचे, पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे. कल्पनेमधून आपल्या दोन्ही पायांना बघण्याचा प्रयत्न करा. सातत्याने आपण रोज रेकीचे ध्यान करत आहोत. त्याद्वारे भरभरून ऊर्जा आपल्या शरीरातनं वाहत आहे. दिवसेंदिवस आपली कार्यक्षमता वाढलेली आहे. प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे खूप आभार. दोन्ही हात आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ठेवा.
इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, या सूक्ष्म अवयवांना हिरव्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. जणू हिरव्या रंगातल्या फुलामधून हा प्रकाश आपल्या गुडघ्यापर्यंत पोहोचलेला आहे. या हिरव्या फुलामधील पुढची पाकळी, तिला बघायचंय. त्या पुढच्या पाकळीवर जे बीजाक्षर आहे, ज्याच्या उच्चारणाने हृदयाच्या स्नायूंचे नियंत्रण तर होतच आहे, त्याचबरोबर हृदयाच्या उजव्या रक्तवाहिनीला म्हणजेच ज्ञानतंतूंना पुरवठा, आपल्या हृदयाचे संरक्षण करण्यासाठी या बीजमंत्राचा उपयोग होतो. परत खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि बीजाक्षर छ छत्रीचा छमचं उच्चारण करा. छम. लख हिरवा प्रकाश आपल्या दोन्ही पायांवर पडलेला आहे. सावकाश दोन्ही हात पायांच्या खाली, गुडघ्यांच्या खाली ठेवा. खूप आभार मानायचे प्रत्येक लिगामेंटचे, इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. शरीरातनं वाहणाऱ्या या प्राणमय ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. खोल श्वास घ्या. कल्पना करायची या 12 पाकळ्यांच्या फुलांमधील पुढची पाकळी, जिच्या उच्चारणाने दिव्य प्रकाश प्रत्येक लिगामेंट पर्यंत पोहोचत आहे. याच्या पुढचे जे अक्षर आहे, जे उपबीजमंत्र आहे, त्याच्या उच्चारणाने आपल्या हृदयामधील खालच्या कप्प्यांना, ज्ञानतंतूंना ऊर्जा मिळत आहे. त्याचबरोबर आपल्या रक्तामधील ज्या तांबड्या पेशी आहेत, त्यांना भरभरून ऊर्जा मिळत आहे. शरीरभर कार्यरत असलेल्या तांबड्या पेशी, त्या प्रत्येक पेशींचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर ज जहाजाचा जमद्वारे जम. प्रत्येक क्षणाला महाबली हनुमानजींचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे निर्विघ्नपणे आपल्या आयुष्यातल्या गोष्टी पार पडत आहेत. प्रत्येक क्षण महत्त्वाचा, प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा. सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातनं निघून गेलेल्या आहेत. प्रत्येक क्षणाला हनुमानजींचे आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम जे हनुमानजींना पण खूप प्रिय आहे, त्या राम नामाशी आपण एकरूप झालेलो आहोत. सावकाश आपले दोन्ही हात तळपायांवर ठेवायचे. सक्षम तळपायांचे खूप आभार मानायचे. कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा. आजचे बीजाक्षरी यम काढा. रेखेची पारंपरिक चिन्ह काढा. या पारंपरिक रेखी चिन्हांवर आपला पूर्ण विश्वास, आपल्या गुरूंवर आपला पूर्ण विश्वास. कल्पना करायची वासंती ताईंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे.
वासंतीताई एक पवित्र आत्मा, ज्यांनी आपल्या कठीण काळामध्ये 30 रेकी मास्टर केले, 250च्या वर लोकांना त्यांनी रेकीच्या दीक्षा दिल्या, कितीतरी पेशंट्स त्यांनी बरे केले. महान वासंतीताई, त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. दुर्धर आजारातही त्यांनी विचार केला की माझ्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होऊ दे. हा प्रामाणिक विचार करून त्या भारतात आल्या. गेल ॲक्झिलेरॉड, त्यांच्या ग्रेट रेकी मास्टर, अमेरिकन बाई, त्यांच्याकडनं त्यांनी रेकीची दीक्षा घेतली आणि मग त्यांनी पुढे रेकी ह्या शिवशक्तीचा ध्यास घेतला. वयाची शेवटची 10 वर्ष त्यांनी रेकी शक्तीला पूर्ण वाहून दिले, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. प्रत्येक क्षणाला या महान आत्म्याचे खूप आभार. आपण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद. सातत्याने आपण दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत आहोत. भरभरून ही दैवी ब्रह्मांडीय शक्ती, शिवशक्ती आपल्या शरीरभर वाहत आहे. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. वासंतीताई जिथे कुठे सूक्ष्म स्वरूपामध्ये आहेत, त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे. वासंतीताईंचे स्वप्न घराघरामध्ये एक रेकी मास्टर होऊ दे आणि त्या घरातल्या प्रत्येकाला या शक्तीचे, दिव्य मंगल शक्तीचे कायम आशीर्वाद मिळत राहू दे. हे त्यांचे स्वप्न आपण सगळे जण पूर्ण करत आहोत. त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. खूप आभार प्रत्येक क्षणाला वासंतीताईंचे. सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आपल्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र या शिवशक्तीद्वारे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत. निस्वार्थी भावनेने आपण सेवा करत आहोत. या शिवशक्तीशी आपण सगळे एकरूप झालेलो आहोत. आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहे. आकाश तत्वाप्रमाणे उच्च विचार, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. आपण काहीही घेऊन आलेलो नाही आणि काहीही घेऊन जाणार नाही. घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद. त्या आशीर्वादांचा आपण पाठपुरावा करत आहोत. वासंतीताईंनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणुकीवर आपण चाललेलो आहोत. हा वैश्विक शक्तीचा मार्ग भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहे. खूप आभार मानायचे आपल्या या पवित्र मनुष्य योनीचे. अतिशय हुशार असलेली हे मनुष्य योनी या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत. हा पुण्याचा साठा फक्त आपल्या कुटुंबाकरता सीमित न राहता सगळ्यांना कायम मिळत राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे.
या कलियुगी भवसागरामधनं आपण तारून जात आहोत. अतिशय निवडक लोक जे निस्वार्थी भावनेने या सेवेत आहे, असे निवडक लोकच सतयुगामध्ये जात आहेत. खूप आभार वासंतीताईंचे, या पवित्र मनुष्य योनीचे, भगवंताचे प्रत्येक क्षणाला आभार. श्री हनुमानजींचे खूप खूप आभार. या ठिकाणी कार्यरत असलेला उदान वायू, त्याचा उपवायू देवदत्त, ज्याद्वारे विशुद्ध चक्रापासून वरच्या सूक्ष्म अवयवांना ऊर्जा मिळत आहे. खूप आभार मानायचे ह्या दोन्ही वायूंचे, ज्याद्वारे भरभरून ऊर्जा आपल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाला मिळत आहे. हिरव्या रंगाचे 12 पाकळ्यांचे फूल आपण आज्ञाचक्रातनं बघत आहोत. या हिरव्या फुलामधील पुढची पाकळी, जिच्या उच्चारणाने आपल्या हृदयाला बघायचे, हृदयाच्या पुढचा भाग, त्याच्यावर नियंत्रण येण्यासाठी हृदयाला रक्त पुरवठा करणारी आपली रक्तवाहिनी, छातीचा भाग, आपला आंतरिक मन याच्यावर कार्य होत आहे. खूप आभार मानायचे या बीजाक्षरचे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत झबल्याचा झमचं उच्चारण करा. झम. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. या मंत्र जपाद्वारे या भवसागरामधनं आपण तारून जात आहोत. खूप आभार मानायचे हनुमानजींचे, ज्यांची प्रचिती आपल्याला पावलोपावली येत आहे. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. औषधमुक्त जीवन आपण जगत आहोत. या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. रेखी आपल्याला शिकवते आपल्यावर भरभरून प्रेम करायला, ज्याद्वारे आपला पूर्ण विश्वास या शक्तीवर, आपल्या आंतरिक शक्तीवर, त्याद्वारे आपले पंचतत्व अगदी उत्तमरित्या काम करत आहे. या पंचतत्वांचे खूप आभार मानायचे. आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. असे मानण्यात येते की आपल्या खांद्याच्या ठिकाणी देवांचे देवदूत चित्रगुप्त आपल्या कर्मांचा हिशोब घेऊन ठेवत आहेत. आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला त्याची फळं मिळत आहेत. या कलियुगामध्ये भगवंताने अशी सोय करून ठेवलेली आहे की त्याचे फळ पुढच्या जन्मात न मिळता आपल्याला ह्या जन्मातच मिळत आहे. सातत्याने जेव्हा आपण दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करतो, राग, लोभ, द्वेष, मत्सर या सगळ्यातनं आपण मुक्त झालेलो आहोत. त्याद्वारे भरभरून आपल्याकडनं कार्य होत आहे, कर्म होत आहे. निस्वार्थी भावनेने आपण सेवा करत आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत
आपल्या बरोबर आपण दुसऱ्यांचे पण कल्याण करत आहोत. त्याद्वारे चित्रगुप्तांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. चित्रगुप्तांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे. हिरव्या रंगाचे 12 फाकळ्यांचे फूल आपण बघत आहोत छातीच्या मध्यस्थानी, ज्याच्यावर आहे, पुढच्या पाकळीवर आहे अजून एक बीजाक्षर. त्या बीजाक्षरच्या उच्चारणाने हृदयांची जे सर्व क्रिया आहेत त्याच्यावर नियंत्रण येत आहे. रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. आकुंचन आणि प्रसरण ह्या क्रियांवर नियंत्रण आलेले आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे. आपल्या मनाला भरभरून प्राणशक्ती मिळत आहे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि अत्री ऋषींमधली त्रचं उच्चारण करायचे. खोल श्वास घ्या आणि त्रमचं उच्चारण करा. त्रम. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. दोन्ही डोळ्यांवर ठेवा. भरभरून ऊर्जा आपल्या तळव्यांची आपल्या दोन्ही डोळ्यांना मिळत आहे. आज्ञाचक्र आपल्या गुरूंचे स्थान. या दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपल्या गुरूंमुळे, सगळ्या रेकी गुरूंचे, ग्रँड मास्टरचे खूप आभार. वासंती ताईंचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांना पूर्ण समर्पण. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु महाराजांची कृपा, ज्यामुळे आपण ह्या मार्गात आहोत. क्षणोक्षणी आपल्याला त्यांची प्रचिती येत आहे. खूप आभार मानायचे दत्तगुरु माऊलींचे, श्री हनुमानजींचे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. हिरव्या रंगामधले 12 पाकळ्यांचे फूल आपण बघत आहोत, जे वायू तत्वाशी संबंधित आहे. उदान वायू, देवदत्त वायूंचे काम व्यवस्थित सुरू आहे. भविष्यातल्या संकल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत. खूप आभार मानायचे. हृदयांच्या सर्व क्रियांवर नियंत्रण येण्यासाठी पुढचे बीजाक्षर टरबुजाचा टम याचे उच्चारण आपण करणार आहोत. परत खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग टमचं उच्चारण करा. टम. हातातनं जी भरभरून ऊर्जा वाहते त्याकडे लक्ष द्या आणि सावकाश आपल्या दोन्ही कानांवर हात ठेवा. चांगली श्रवण शक्ती, त्या भगवंताची आपल्यावर खूप कृपा आहे. त्यामुळे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे.
चांगल्या श्रवण शक्तीचे, ज्याद्वारे चांगले स्तोत्र, चांगले मंत्र याचे उच्चारण आपण करत आहोत. खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे, वायू तत्वाशी संबंधित असलेली श्रवण शक्ती. हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे, त्यांचे आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. खूप आभार मानायचे वायू तत्वाचे, बीजाक्षर. खोल श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचे आणि जे पुढचे बीजाक्षर आहे त्याच्याने हृदयांच्या सर्व क्रियांवर नियंत्रण येते. हृदयाच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित व्हायला लागतात. खोल श्वास घ्या आणि श्वास सोडत बीजाक्षर ठमचं उच्चारण करायचंय. ठम. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. सहस्त्रहार चक्र जे आपल्याला या ब्रह्मांडाशी जोडत आहे. ब्रह्मांडातील दिव्य शक्ती भरभरून आतमध्ये येत आहे. या दिव्य शक्तींचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. रेकीचे ध्यान, या शक्तीवर आपला पूर्ण विश्वास आणि पूर्ण समर्पण ह्या शिवशक्तीवर. त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. खूप आभार मानायचे वायू तत्वाचे, श्री हनुमानजींचे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. शिवशक्तीचे खूप आभार. ओम द्वारे. सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा. दिव्य प्रकाश आपल्या दोन्ही मेंदूंवर पडलेला आहे. जणू साक्षात हनुमानजींचे आपल्याला अतिशय प्रेमाने आशीर्वाद मिळत आहेत. शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी. खूप आभार मानायचे. खोल श्वास घ्यायचा, श्वासाला रोखा. मृदुंगासारखा ओमचं उच्चारण करा. दिव्य ब्रह्मांडीय शक्ती वायू तत्व स्वरूपाद्वारे भरभरून आपल्या शरीरभर वाहत आहे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून दोन्ही बाजूंनी मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. आपल्या स्वतःला, आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघायचे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन यायचे.
स्वतःला नमस्कार करायचा आहे. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे, शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला हनुमानजींचे खूप आभार मानायचे. शरीरात कार्यरत असलेले विविध वायू, त्यांचे खूप आभार मानायचे, ज्यांच्याद्वारे शरीरातला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे आभार मानायचे. समोरच्या मध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे. समोरच्या मध्येच आहे आपलं भलं करण्याची ताकद. नेहमी आपल्या स्वतःचे आणि समोरच्याचे सदैव आभार माना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. सावकाश पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम. बीजाक्षरी यम काढा, मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे हनुमानजींचे. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे, आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. येणाऱ्या दिवसाचे खूप खूप आभार. Thank you so much to everyone. Have a peaceful, relaxing sleep to all.